आम्हाला सेवा केंद्र, त्या सेवा केंद्राची कॅपॅसिटी किती राहणार आहे? 10 ते 20 हजाराची. इथं एक माणूस 2-2 5-5 लाख रुपये एका टायमाला काढतो. इतकी मोठी सुविधा आहे. कृषी सगळं मोठं तीर्थक्षेत्र आहे. लोकांचं चलनवलन आहे. 10 गावाचा संपर्क इथं आहे. हे असताना अचानक कसं काय? काहीच कारण नाही. यानंतर साहेब आज उपोषणाला आम्ही सगळे सरपंच, सगळे खातेदार, सगळे प्रशासन, सगळे राजकीय पुढारी, सगळे पक्षातले नेते इथे एकत्र आलो. तिथे 9 गावाचे लोक बी आहेत. इथं त्यांचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. आव्हानं हे अमरापूर हे 4 गावाचे उपसरपंच इथे जमलेले आहेत. आणि ह्या असं असताना का या 9 गावाला डावलून कसं जाऊ शकतंय? याच्यानंतर आम्ही काहीही निर्णय घेऊ शकतो. आम्हाला समाधानकारक उत्तर आल्याशिवाय उठणार नाहीत. या उठल्या समाधानकारक यांनी तातूर उत्तर दिलं. रस्ता रोको आत्मदानाचा सुद्धा आमचा इशारा असू शकतो. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बुद्रुक ही जे शेवाला स्थलांतर होत आहे या संदर्भात जे अन्यायकारक जो निर्णय घेतला आहे या संदर्भात आम्ही सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसलेलो आहोत. मग आता हे उपोषणाला बसलेलो, आता जे अधिकारी आले होते काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? अधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देता आलेले नाही. आमच्या जे खातेदार आहेत खातेदारांना किंवा ग्रामस्थांशी किंवा ग्रामपंचायतीविषयी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही आणि त्यांना कसल्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. किती दिवसापासून चालू आहे असं? आज आम्ही 1982 पासून 42 वर्षापासून असलेली आमची बँक आहे. आम्ही सगळ्या 10:30 वाजल्यापासून सर्व उरूचे ग्रामस्थ व खातेदार, महिला, वृद्ध, अपंग बांधव आम्हाला उपोषणासाठी बसलेलो आहोत.